नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रेमाचा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. वल्लरीचा खरा चेहरा ईश्वरने सुप्रिया मिळून अर्णवच्या समोर आणणार आहेत. तेव्हा त्या दोघी मिळून हे सगळं कसं करणार आहेत, त्या वल्लरीचा खरा चेहरा अर्णवच्या समोर कसं आणणार आहेत, हे सगळं आपल्याला या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. अर्णव आता सुप्रियाच्या घरी येतो. तिला खूप खडे बोल सुनावतो. जसे की आपण आजच्या भागात पाहिलं, तो तिला खूप खडे बोल सुनावतो आणि बोलतो, मिसेस देसाई, एक लक्षात ठेवा, तुम्ही होम ब्रेकर आहात. तुम्ही आमच्या घराची वाट लावली आहे. माझ्या आईची जी काय अवस्था झाली ते फक्त तुमच्यामुळे, आणि याची शिक्षा मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला देणार. असं बोलून तो तिकडून निघून जातो. सुप्रिया त्याला थांबवण्याचा इतका प्रयत्न करते, पण अर्णव इतका चिडलेला असतो की त्याला आता काहीच ऐकून घ्यायचं नसतं. कारण ती थेट आता त्याच्या गाडीच्या समोर आलेली असते. त्यामुळे अर्णवला गाडीत थांबवावीच लागते. तो गाडी थांबवतो आणि बाहेर उतरतो. रस्त्यात त्याला ईश्वरी गाठ पडते. ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो माझं ऐकून तरी घ्या. मला खरंच यातलं काहीच माहीत नाही आहे. प्लीज एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून बघा. पण अर्णव इतका चिडलेला असतो, त्याला आता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं. तो म्हणतो, मी सिंदूर, तू मुद्दाम सगळ्या गोष्टीला पवल्यास. तुला माहिती होतं, पण तुझ्या आणि तुझ्या आईला मला फसवायचं होतं. त्यामुळे आता या प्रेम नसलेल्या लग्नात तू आयुष्यभर राहा. मी काय आता तुला घरी घेऊन जाणार नाही किंवा तुला नांदवणार नाही. भोग तुझ्या आईच्या कर्माची फळं. असं म्हणत असतो ईश्वरीला मध्य रस्त्यात सोडतो आणि तिकडून गाडी घेऊन निघून जाऊ लागतो. पण ईश्वरी सुद्धा थोडी नाही ऐकणार असते. ती सुद्धा गाडीत जाऊन बसते. ती त्याला जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करू लागते. पण अर्णव इतका चिडलेला असतो, त्याला आता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं. त्याला समोर आता प्रेम करणारी मिस इंदोर दिसत नसते, तर अशा बाईची मुलगी दिसत असते जिने त्याच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केला. आणि हे लक्षात येताच तो आता ईश्वरीला जोराचा धक्का मारतो बिचारीला. ईश्वरी बाहेर गाडीच्या बाहेर जाऊन पडते. तिला फार वाईट वाटतं. आणि मग काय, अर्णव तर्राट तिकडून गाडी घेऊन निघून जातो. तो आता तावातावाने वरती रूममध्ये निघून जाऊ लागतो. हे सगळं वल्लरी बघत असते. ती मनातल्या मनात म्हणत असते, चला, प्लॅन सक्सेसफुल झाला. मला जसं वाटलं होतं अगदी तसंच घडलंय. आता काय, अर्णव त्या ईश्वरीला घरी घेऊन येत नसतो नांदवायला. आणि हा सगळा विचार करून तिच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. इकडे आता ईश्वरी रडतच घरी आलेली असते. तेव्हा सुप्रिया तिला सांत्वन करते आणि बोलते, बेटा रडू नकोस. मला माहिती आहे आता तुझ्या मनाची अवस्था काय झाली आहे, पण तू जसा विचार करतेस ना तसा अजिबात नाही आहे. मी सगळं क्लिअर करते. मी अर्णवशी बोलते. तेव्हा ईश्वरी बोलते, आई अगं तुला का कळत नाही आहे? अर्णव सर काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. ते भयंकर चिडलेत. तेव्हा सुप्रिया बोलते, हे बघ, सत्य जे आहे ते समोर आलंच पाहिजे आणि सत्य मी अर्णवला दाखवणार. सत्याचा आरसा जोवर मी अर्णवला दाखवत नाही तोवर माझ्या मनाला शांती भेटणार नाही. चल इशू, आपल्याला अर्णवसमोर सत्य आणलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे दोघीही सरळ अर्णवच्या खोलीत येतात. म्हणजे अर्णवच्या घरासाठी निघतात रिक्षात बसून. दोघे आता सरळ अर्णवच्या खोलीत येतात. अर्णव दरवाजा उघडतो. अर्णव जोरातच किंचाळतो, तुम्ही ते काय करताय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला तुमचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. तेव्हा सुप्रिया बोलते, हे बघ अर्णव, एकदा माझं ऐकून घे. तुला असं वाटतं मी होम ब्रेकर आहे? मी कुणाचा तरी संसार मोडेन, ज्यांची मुलं बाळं सुद्धा आहेत. आता गेले 1 वर्ष झालं तुम्हाला ओळखतोयस. सांग ना, तुला वाटतं का? तेव्हा अर्णव बोलतो, हे बघा, मला काय वाटतं याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही ते केलंय ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा फोटो तर सत्य सांगत आहे ना, याचं काय? तेव्हा सुप्रिया बोलते, अर्णव एकदा या फोटोकडे जरा निरखून बघ. एकदा माझी रिॲक्शन बघ, तुझ्या बाबांची रिॲक्शन बघ, आमची पोझिशन बघ. तुला असं वाटतंय आमच्यामध्ये तसं काहीतरी असेल? तेव्हा अर्णव बोलतो, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा फोटो खोटं सांगतोय का? तेव्हा सुप्रिया बोलते, अर्णव एकदा माझं ऐकून घे. या फोटोमध्ये जरा बघ. तिथे दारावरती एक मुलगी आली आहे, अगदी नीटनेटके कपडे घालून, जिला जॉबची फार गरज आहे. स्वतःसाठी नाही बरं का, तिच्या कुटुंबियांसाठी. इंटरव्ह्यूला आलेली ती मुलगी समोर पाहते तर काय, तिचे बॉस शुद्धीवरतीच नाही आहेत. अर्णव जरा त्यांचे डोळे बघ. तुला वाटतंय ते असं काहीतरी करू शकतात? कारण त्यांच्या चहामध्ये कुणीतरी गुंगीचं औषध दिलं होतं. आणि हे सगळं ऐकून तर अर्णवला जरा धक्काच बसलेला असतो. तो बोलतो, काय गुंगीचं औषध? तेही माझ्या बाबांना कुणी दिलं होतं? तेव्हा सुप्रिया बोलते, हे बघ अर्णव बाळा, मला माहीत नाही ते औषध कुणी दिलं होतं, पण मी पाहिलं अर्णव, तिथे एक बाई होती, तिने हे सगळं केलं होतं. पण तिचं नाव गाव मला काहीच माहीत नाही, कारण त्यानंतर त्या बाईला मी कधीच नाही पाहिलेलं. पण अजून माझ्या डोळ्यांसमोर तिचा चेहरा हुबेहूब दिसतो. मी तिला कधीही ओळखू शकते. अर्णव, मी माझ्या इशूची शपथ घेऊन सांगते, खरंच माझ्या मनामध्ये वाईट हेतू नव्हता. मी फक्त माणुसकी दाखवली. तुझे बाबा पडणार होते म्हणून मी फक्त त्यांना सावरायला गेले. पण इतक्यातच तिथे मीडियावाले आले. तू बघू शकतोस माझी रिॲक्शन. मी ती घाबरली आहे, कारण एकदम काय झालं माझं मलाच कळालं नाही, कारण हे सगळं इतकं अचानक घडलं.
पण अर्णव, तू एका गोष्टीचा विचार केलायस का? अचानक तिथे मीडियावाले कसं काय आले? हे सगळं प्री प्लॅन्ड होतं. कोणीतरी हा कट रचला होता अडकवण्यासाठी, तुझ्या बाबांना बदनाम करण्यासाठी. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यातच खूप मोठा ट्विस्ट येतो. वल्लरी आता अर्णवच्या खोलीत येऊ लागते, कारण तिला माहीत नसतं की त्या दोघी तिथे आल्यात. तिला आता फक्त अर्णवला भडकवायचं असतं. खरं तर त्या दोघींना तू कधीच माफ करू नकोस आणि त्या ईश्वरीला पुन्हा कधीच घरी घेऊ नकोस हे सांगण्यासाठी खरं तर ती तिथे आलेली असते. पण जेव्हा सुप्रिया तिला पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. सुप्रिया जोरातच ओरडते, तुम्ही इथे? अर्णवला काहीच कळत नसतं. तो बोलतो, काय झालं? तुम्ही माझ्या मामीला बघून असं का रिॲक्ट केलं? नक्की काय झालंय? आणि आता मात्र सुप्रिया सगळं खरं खरं सांगून टाकते. ती बोलते, अर्णव, हीच ती बाई. हिच्यामुळे तुझ्या वडिलांची अवस्था अशी झाली. तुझी आई देवाघरी निघून गेली. आणि अर्णव, तुला माहिती आहे का, मी काहीतरी बोलणार तेवढ्यातच ही बाई मला म्हणाली की तोंड बंद ठेवायचं, नाहीतर आणखी बदनामी करेन. अर्णव बोलतो, पण इतके दिवस तुम्ही का शांत बसला? हे सत्य सगळ्यांसमोर का आणलं नाही? बोला ना. तेव्हा सुप्रिया बोलते, कसं आहे ना, या बाईने मला धमकी दिली होती की हे सत्य कोणाच्या समोर आणायचं नाही, तोंड बंद ठेवायचं, नाहीतर ही माझी वाट लावेल. ते तर संजय माझ्या आयुष्यात आले, त्यांनी मला सावरलं, नाहीतर जीव देण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. इतकी वाईट वेळ माझ्यावर या बाईने आणली होती. आणि आता मात्र वल्लरीचं डोकंच फिरलेलं असतं. ती बोलते, अर्णव, ह्या बाईवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. ही फार घातकी बाई आहे. ही साफ खोटं बोलतीये. याआधी तिने तुझ्या वडिलांना फसवलं आणि आता खोटं बोलून तुला फसवू पाहतीये. तेव्हा सुप्रिया बोलते, नाही अर्णव, अरे मला खोटं बोलून काय मिळणार आहे? मला अजूनही आठवतंय, या सगळ्या कटामध्ये ही बाई एकटी नव्हती. हिच्यासोबत अजून एक माणूस होता. हां, त्याचं नाव काय बरं? शशिकांत. तेव्हा अर्णवला पुरताच धक्का बसतो. तो बोलतो, तो तर माझा काका आहे. तेव्हा सुप्रिया बोलते, हो, या दोघांचं बोलणं मी स्वतःच्या कानाने ऐकलंय, त्यामुळे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. आणि आता मात्र अर्णवला इतका राग आलेला असतो. तो बोलतो, मामी, खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ते म्हणतात ना, घर का भेदी लंका ढाय, तेच खरं आहे. अगं, कधी मी तुला मामी मानलंच नाही. कायम तुला आईची जागा दिली. तुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. मग तू असा विश्वासघात का केलास मामी? वल्लरी मात्र जोरजोरात ओढत असते आणि म्हणत असते, अर्णव, प्लीज मला माफ कर. माझ्या हातून चूक घडली, एकदा मला माफ कर. तेव्हा अर्णव बोलतो, या चुकीला माफी नाही. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझ्या आईला जीव द्यावा लागला. माझे बाबा पळून गेले. मी आणि माझी ताई आम्ही रस्त्यावरती आलो. आमचे हाल झाले ते फक्त तुझ्यामुळे. आणि या चुकीला मी कधीच माफ करू शकत नाही. कायम मला या गोष्टीचा सतत लहानपणापासून ट्रॉमा राहिलाय. ते फक्त तुझ्यामुळे. माझं बालपण वाया गेलं, वेस्ट गेलं, टेन्शनमध्ये गेलं. का? तर तुझ्यामुळे. या सगळ्या गोष्टीला तू कारणीभूत आहेस मामी, आणि याची शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे. निघून जा, या घरातून निघून जा, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करेन. आणि असं म्हणत असतो, आता धक्के देऊन मामीला घराच्या बाहेर हाकलवू लागतो. तेवढंच ईश्वरी बोलते, नाही अर्णव सर, यांना तर यांच्या कर्माची शिक्षा मिळालाच पाहिजे. मी आत्ताच पोलिसांना फोन करते. आणि अशा प्रकारे ती आता पोलिसांना फोन करून बोलावून घेते. आणि मग काय, पोलीस येतात, मामींना फरफटत तिकडून घेऊन जातात. आणि अशा प्रकारे एका सत्यामुळे मामींना चांगलाच धडा मिळालेला असतो.